वाईट कर्माची 11 भीतीदायक लक्षणं. नमस्कार मित्रांनो, कधी आपण लक्ष दिलं आहे का? काही लोकांकडे पैसा असतो, सत्ता असते, प्रतिष्ठा असते, पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर समाधान नसतं. तर काही लोक साधं जीवन जगतात, पण त्यांच्या मनात एक विलक्षण शांतता असते. असं का? भारतीय अध्यात्मात एक वाक्य वारंवार सांगितलं जातं, कर्माचा हिशेब कधीच चुकत नाही. देव लगेच शिक्षा करत नाही, काळही लगेच उत्तर देत नाही. पण जेव्हा माणूस चुकीच्या मार्गावर खूप पुढे जातो, तेव्हा आयुष्य काही संकेत द्यायला सुरुवात करतं. हे संकेत अचानक येत नाहीत, ते हळूहळू आपल्या जीवनात प्रवेश करतात आणि बऱ्याचदा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. आज आपण जाणून घेणार आहोत वाईट कर्माची 11 अशी लक्षणं जी अनेकांना दिसतात पण समजत नाहीत. नंबर 1, मनातील शांतता हरवणे. वाईट कर्माचं पहिलं आणि सर्वात मोठं लक्षण म्हणजे मनातून शांती निघून जाणं. बाहेरून सगळं ठीक असतं, पण आतून माणूस सतत अस्वस्थ असतो. रात्री झोप लागत नाही, काहीतरी चुकीचं असल्याची भावना मनात फिरत राहते, कारण अंतरात्मा कधीच पूर्णपणे गप्प बसत नाही. नंबर 2, चांगली माणसं दूर जाऊ लागतात. लक्ष द्या, जेव्हा एखादा माणूस अहंकारी, स्वार्थी किंवा इतरांना दुखावणारा बनतो, तेव्हा सर्वात आधी त्याच्या आयुष्यातून चांगली माणसं निघून जातात. सुरुवातीला हे लक्षात येत नाही, पण हळूहळू जुन्या मैत्री कमी होतात, नाती तुटू लागतात, लोक अंतर ठेवू लागतात. हे अनेकदा कर्माचं पहिलं सामाजिक लक्षण असतं. नंबर 3, प्रत्येक गोष्टीत अडथळे येऊ लागतात. पूर्वी सहज होणारी कामं अचानक अडकू लागतात. लहान गोष्टींसाठीही खूप संघर्ष करावा लागतो. हे नेहमीच कर्मामुळे असतं असं नाही, पण आयुष्य वारंवार एकच धडा शिकवण्याचा प्रयत्न करत असेल तर थांबून आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली असते. नंबर 4, कृतज्ञता नष्ट होऊ लागते. वाईट कर्माचं चौथं लक्षण खूप सूक्ष्म असतं. माणूस हळूहळू कृतज्ञ राहणं विसरतो. त्याला मिळालेल्या गोष्टी दिसेनाशा होतात. त्याचं लक्ष फक्त काय नाही यावरच केंद्रित होतं. त्याला वाटतं, हे माझ्यामुळेच झालं, माझ्याशिवाय कोणाचं काही चालत नाही, मीच सर्वश्रेष्ठ आहे. अहंकार जेव्हा कृतज्ञतेची जागा घेतो, तेव्हा पतनाची सुरुवात होते. भारतीय ग्रंथामध्ये अहंकाराला वाईट कर्माचं प्रवेशद्वार मानलं आहे. नंबर 5, सतत भीती आणि असुरक्षितता वाटू लागते. कधी लक्ष दिलं आहे का? काही लोकांकडे सर्व काही असतं, तरी ते सतत घाबरलेले असतात. पैसा गमावण्याची भीती, प्रतिष्ठा जाण्याची भीती, लोक काय म्हणतील याची भीती. वाईट कर्माचं एक लक्षण म्हणजे मनातील धैर्य कमी होऊ लागणं. कारण जेव्हा माणूस चुकीच्या मार्गाने काही मिळवतो, तेव्हा त्याला ते गमावण्याचीही भीती वाटू लागते. नंबर 6, पैशातही आनंद मिळत नाही. हा संकेत अनेकांना उशिरा समजतो. पूर्वी माणूस म्हणतो, थोडे पैसे मिळाले की आनंदी होईल. मग पैसे येतात, पण आनंद येत नाही. नंतर तो म्हणतो, आणखी थोडे पैसे मिळाले की सुखी होईल. पण पुन्हा तेच. कारण पैसा सुख विकत घेऊ शकतो, पण शांतता विकत घेऊ शकत नाही. वाईट कर्माचं एक लक्षण म्हणजे बाहेर भरपूर असणं आणि आत रिकामेपणा असणं. नंबर 7, अपमान वारंवार सहन करावा लागतो. जीवनात कधी कधी अपमान हा देखील एक शिक्षक असतो. जेव्हा माणूस इतरांचा आदर करत नाही, तेव्हा काळ त्याला आदराचं महत्त्व शिकवतो. अचानक लोक ऐकणं बंद करतात, मताला किंमत राहत नाही. जिथे पूर्वी सन्मान मिळायचा, तिथे दुर्लक्ष मिळू लागतं. हे नेहमीच कर्माचं फळ असतं असं नाही, पण वारंवार घडत असेल तर स्वतःकडे पाहण्याची वेळ आलेली असते.
नंबर 8. घरातील वातावरण नकारात्मक होतं. घरात सतत वाद, राग, तणाव, कटुता, लहान कारणावरून भांडणं, हे सर्व फक्त वास्तुदोषामुळेच होतं असं नाही. घरातील लोकांच्या विचारांचाही त्यावर परिणाम होतो. वाईट कर्माची सावली अनेकदा घरातील वातावरणावर दिसू लागते. जिथे पूर्वी हशा असायचा, तिथे शांतता आणि दुरावा निर्माण होतो. नंबर 9. एकटेपणा वाढू लागतो. वाईट कर्माचं हे सर्वात वेदनादायक लक्षण आहे. माणूस गर्दीत असतो पण एकटा असतो. मोबाईलमध्ये शेकडो नंबर असतात, पण मन मोकळं करायला कोणी नसतं. कारण आयुष्यभर जर नात्यांपेक्षा स्वार्थाला महत्त्व दिलं असेल, तर शेवटी एकटेपणा सोबतीला उरतो. नंबर 10. पश्चाताप वाढू लागतो. वृद्धापकाळ अनेक गोष्टी शिकवतो, पण सर्वात कठीण धडा असतो पश्चाताप. त्यावेळी आईशी चांगलं बोलायला हवं होतं, त्या मित्राशी माफी मागायला हवी होती, पैशामागे धावताना कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं, असे विचार वारंवार मनात येऊ लागतात आणि माणूस भूतकाळ बदलू शकत नाही, हेच त्याचं दुःख बनतं. नंबर 11. चांगल्या गोष्टीमध्येही आनंद वाटेनासा होतो. हे शेवटचं आणि सर्वात गंभीर लक्षण आहे. जीवनात सर्व काही असतं, घर असतं, पैसा असतो, माणसं असतात, पण आनंद नसतो. कारण आनंद बाहेर नसतो, तो मनात असतो. आणि जेव्हा मन कर्माच्या ओझ्याने थकलेलं असतं, तेव्हा बाहेरचं सुखही फिकं वाटू लागतं. सर्वात मोठं सत्य पण या सर्व लक्षणांमध्ये एक आशेची गोष्ट आहे. कर्म हा तुरुंग नाही, कर्म हा शिक्षक आहे. वाईट कर्माची लक्षणं दिसू लागली तर त्याचा अर्थ सर्व काही संपलं असं होत नाही. उलट जीवन तुम्हाला सांगत असतं, अजून वेळ गेलेली नाही, माफी मागा, चुका स्वीकारा, ज्यांना दुखावलं त्यांची क्षमा मागा, चांगली कर्म सुरू करा. कारण कर्माचा नियम जितका कठोर आहे, तितकाच न्यायीही आहे. आजपासून बदलायला सुरुवात केली तर उद्याचं भविष्य बदलू शकतो. आणि म्हणूनच संत म्हणतात, कर्माचा हिशेब चुकत नाही, पण पश्चाताप आणि सत्कर्मानी नवं पान नक्की उघडता येतं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.